पिंजरा पिंजरा रे। इतका वेळ काय करत होतीस तू नारायणीच्या खोलीत? खोलीत गेलेच होते ना मी, म्हणलं साफसफाई पण करून घेऊ थोडी. आणि काय करत होता? झोपलेत ते. साहेब झोपलेत असं म्हणायचं काय? साहेब झोपले. हा, तिच्या खोलीत अजून काय काम असतील तर ती बी करून टाक. नारायणी अक्कांबरोबर दवाखान्यात गेली आहे. इथे असं बघून तुम्हाला धक्का बसला असेल ना? नाही म्हणजे आमचं अचानक ठरलं आणि अहो, आता तिथंच काय बोलत उभे राहिलं. या आती. या की ये मच्छिंद्री. कशी आहेस आनंदी? आनंदे जा जरा यांच्यासाठी चहा टाकान. पंढरीला पाणी घेऊन पाठव जा. ललिता नाही, पाणी तर नकोच आहे आणि चहा सुद्धा नारायणीला भेटलो ना की मगच घेऊ. वा तर डॉक्टरची अपॉइंटमेंट होती ना, तुम्हीच तर तिला घेऊन जाणार होता. हो का? नाही मला काहीच माहिती नाही. आणि काय ग ललिता, कुठल्या डॉक्टरांच्याकडे गेलीये? आता आम्हाला काय माहिती कुठल्या डॉक्टरकडे गेली. अरे देवा, म्हणजे पोरगी एकटीच गेली का काय डॉक्टरांकडं? खोटं बोलायची काय गरज होती? या अक्का आली म्हणून कळलं तरी त्या अक्का बरोबर पण गेली नाही ना अक्काकडे पण गेली नाही. वी काय ग आनंदी, घाबरलीस का एवढी? त्या आल्यात. त्या कोण? अक्का आल्यात नारायणीला भेटायला. आणि नारायणीने नेमकं सांगितलं की ती अक्कांना भेटायला गेली, पण ती त्या ओजसला भेटायला गेली. आपण काय करायचं वी? ठीक आहे आनंदी, तू एवढी का पॅनिक होतेस? तुला कळत नाहीये का? अक्काने तिला मध्येच फोन करून बोलवलं होतं. काय करणार आपण? कुणी कुणावर केलं नसेल एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर. लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलताना? हा, मला माहिती तू नक्की इथे कशासाठी आलायस ते. पैसे हवेत ते तुला? हे पैसे घे, हे दागिने घे आणि हे घे माझं चेकबुक घे. जा माझ्या अकाउंट मध्ये 10-12 लाख रुपये असतील, सगळे काढून घे. माझ्या बाळावर आणि माझ्यावर दया कर आणि जा इथून. ते माझंही बाळ आहे नारायणी. मी गो टू हेल. ते बाळ तुझं नाहीये आणि ते कधीच नव्हतं. आता आम्ही कुठं तिला एकटीला जाऊ दिलं? आम्ही तिला म्हणलं आम्ही येतो तिच्या बरोबर, तर म्हणली माझ्याबरोबर मम्मा येणार आहे. मी म्हणलं तिला तुझ्या नवऱ्याबरोबर जा, तर म्हणाली मम्मा. काय झालं? इथं मम्मा. सरस्वती, किती काळजी करतेस तू? अक्का तुम्ही खरंच काळजी करू नका. मला विश्वास आहे की तिचं काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय ती अशी जायची नाही. आणि कदाचित तुम्ही जसं तिला सरप्राईज द्यायला आलात तसंच ती तुम्हाला सरप्राईज द्यायला गेली असेल. खरंच इतक्यात आली नाही ना तर मी इकडची दुनिया तिकडे करून टाकेन. मी जाईन तिला शोधायला. अक्का, तसं असेल तर नारायणीला शोधणं हे माझं काम आहे. मी लगेच बघून येतो. माझ्या पुतणीसाठी तिचा एकटा काका समर्थ आहे. कोणी कुठे जायची गरज नाही. तू इथे काय करतोयस? तेच जे तू इथे करायला आलीस. भेटायला आलोय माझ्या पुतण्यांना, आनंदीला आणि नारायणीला पण. तुझं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं? तू माझी नाहीस? मला तर निघायला हवं. प्लीज. माझं नाहीये तर कोणाचं आहे हे बाळ? तुझेच हे बाळ माझं आहे. माझं आहे हे बाळ. अहो मी गावातल्या सगळ्या दवाखान्यात जाऊन आलो, पण नारायणी वहिनी कुठे बी दिसल्या नाही हो. आणि त्यांनी गावातल्या कुठल्या बी डॉक्टर बरोबर कसली बी अपॉइंटमेंट घेतलेली नाही. मी खरंच सांगतो, नारायणी वहिनी कुठल्याच दवाखान्यात आलेल्या नाही. ती गावातला कोपरा शोधा, पण आमच्या सोनबाईला शोधून काढा. वाय वाय, मी एक काम करते, मी निघते. नाही अक्का, तिला भेटूनच जा. काय असतं, जरा सोनारानं कान टोचली बरं असतं. पिंजरा